समृद्धी महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. एकरी 1 कोटी रुपयांचा मोबदला देण्याची मागणी. याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जालना समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध करत बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संपादित होणाऱ्या जमिनीच्या बदल्यात बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प मोबदला मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जमीन संपादन करताना केवळ रेडी रेकनरचा दर आधार न घेता जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव, उत्पादन क्षमता, पिके, फळबाग, विहिरी तसेच इतर कृषी सुविधांचा विचार करून योग्य मोबदला निश्चित करावा. यासाठी एकरी 1 कोटी रुपये मोबदला द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. नांदेड जालना हा सुमारे 179.5 किलोमीटर लांबीचा मार्ग असून 88 गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमिनी संपादित होणार आहेत. जमीन संपादन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला निश्चित केल्याशिवाय जमीन संपादनासह सहकार्य केले जाणार नाही असा इशाराही आंदोलक संघटनांनी दिला. त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आता निर्णय काय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या नांदेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी आजचे हे धरणे आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवलेले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सरकारने काय केलेलं आहे. सरकारने या समृद्धी महामार्गाचा शेतकऱ्यांचं संपादन करताना न्यायालयाचे किंवा भूसंपादन कायद्याचे नियम व कायदा बाजूला ठेवून स्वतःच सरकारनं महाराष्ट्र सरकारनं सर्क्युलर काढून कमीत कमी पैसे कसे देता येतील यासाठी एक षडयंत्र रचलं. त्यामध्ये नांदेड तालुक्यातील जे गाव आहेत त्या गावातील जी शेती आहे ती एरिकेटेड एरिया आहे. नांदेड शहरापासून 4-5 किलोमीटर 8 किलोमीटरच्या आतमधली गाव आहेत. म्हणजे रेडी रेकनरचा दर एवढा मोठा आहे, पण रेडी रेकनरचा दर सुद्धा वगळून अत्यंत तोकडा आणि कमी दर या शेतकऱ्यांना देऊन हा समृद्धी महामार्ग त्यांनी बळजबरीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गाच्या या बळजबरीला, सरकारच्या बळजबरीला विरोध केला आहे. या शेतकऱ्यांचा या विकासाला विरोध नाही, पण जो शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार जी शेती आहे ती जर अशी अत्यंत तोकड्या दरामध्ये जर सरकार घेणार असेल तर त्यासाठी सुद्धा सरकारनेच, केंद्र सरकारने केलेला जो 2013चा कायदा आहे भूमी संपादनाचा, त्या कायद्याचं यामध्ये उल्लंघन होत आहे. उच्च न्यायालयाने पुण्याच्या रिंग रोड संदर्भामध्ये एक निर्णय दिलेला आहे. त्यानुसार सुद्धा हे राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सुद्धा उल्लंघन करत आहे. म्हणून आज शेतकऱ्यांनी आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शेतीला 2000 या दरम्यान, या समृद्धी महामार्गाच्या दरम्यान जे काही या शेतकऱ्यांची खरेदी विक्री झालेली आहेत ते निर्णय यामध्ये मान्य करावेत. शेतकऱ्यांना कमीत कमी 1 करोड रुपये एकरी मोबदला द्यावा अशा विविध मागण्यासाठी आजचं हे शेतकऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत, उच्च मोबदला मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून कायम ठेवू, एवढं या निमित्तानं सरकारला मी सांगू इच्छितो. तालुक्यातील गोरखा पिंपळगाव येथील शेतकरी आहे. आमच्या जालना ते नांदेड भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये जे शासनाने अहवाल बनविलेले आहे ते एकदम चुकीच्या पद्धतीने बनवून आणि आमची भूसंपादनाची प्रक्रिया हे बळजबरी आणि जबरदस्तीने पार पाडण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून होत आहे. आम्हाला या गोष्टी मान्य नाही. आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मावेजा मिळाल्याशिवाय कसल्याच प्रकारची त्याला जमीन देणार नाही. आज आमच्या गावी नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघे हवाईपट्टीच्या अंतरानुसार 5 ते 6 किलोमीटर आहे. बाजारभाव जर पाहिला तर जवळपास त्या ठिकाणी 5 ते 6 कोटी रुपये असताना आम्हाला अवघे 20 लाखाप्रमाणे भाव देतात. हे आम्हाला मान्य नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही समर्थन देणार नाही अशा गोष्टीला. मी समृद्धी बाधित शेतकरी आहे. नाळेश्वर आणि पिंपळगाव गोरखा येथील बाधित शेतकरी भीमराव अनुराव निवडगे मी हे बोलत आहे. माझी बागायती शेती केलेली आहे आणि तिचा मावेजा हा अत्यंत कमी दिलेला आहे. आमचा रस्त्याला कतई विरोध नाही, रस्त्याला आमचं सहकार्य. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे
की आमच्या बागायती शेती प्रमाण आम्हाला मावेजा द्यावा आणि शासनाने इथून रस्ता घेऊन जावा असं आमचा हे म्हणणं आहे. परंतु शासन आमचं ऐकायला तयार नाही, कुठल्याच गोष्टीचं हे करायला नाही. आम्हाला फक्त जिरायती प्रमाण मोबदल्याला दिलेला आहे आणि आम्ही बागायती मागत आहोत आणि जबरदस्ती करीत आहेत आणि आम्हाला मोबाईलवर वगैरे मेसेज वगैरे देत आहेत आणि आमची जमीन हडपाऊ घेत आहेत आणि ते समृद्धी महामार्गाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचे गुत्तेदार वगैरे आम्हाला येऊन देत आहेत. शेती खाली करा, आम्ही त्याच्यात बुलडोजर घाली, आम्ही त्याच्यात फॅन घाली असे आम्हाला धमक्या देत आहेत. म्हणून इथे आम्हाला बसण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला कुठल्याच प्रकारच्या शेताला याचा विरोध नाही रस्त्याला, फक्त आम्हाला शासनाला आमची एवढीच म्हणणं आहे की आमच्या शेताचा योग्य मोबदला द्यावा आणि शासनाने रस्ता हा खुशाल घेऊन जावा. फक्त आमची एवढीच मागणी आहे शासनाकडून.